तर हाय गाईज, आम्ही निघालेलो आहोत लालबागच्या दर्शनासाठी आणि दिघा स्टेशनवरून निघालो आहोत चिंचपोकळीला जाण्यासाठी. तर फायनली चिंचपोकळीला पोहोचलेलो आहोत आणि स्टेशनला पण छान असं सजवलं होतं. लिहिलं होतं की इकडं दर्शनाच्या रांगेकडे छान असं सजवलं होतं आणि फायनली चरणस्पर्श रांगेकडे निघालो. मस्त वाटत होतं, खूप छान वाटत होतं. मी तर खूप एक्सायटेड होते की इतक्या दिवसानंतर पहिली वेळेस मी लालबागचा राजाला बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी जात होते. तर खूप एक्सायटेड होते, खूप छान असं वाटलं. पण गर्दी तर खूप की सांगू शकत नाही, एवढी गर्दी. तर चला, विचार केला नाही गर्दीचा आणि निघालो दर्शनाला. बाप्पाचंच नाव घेत घेत बाप्पाच्या चरणाशी जाण्यासाठी तर निघालो. फायनली रात्र झाली होती. रात्रीची संध्याकाळची आरती होती, 8:30ची आरती होती. आरती झाल्यानंतर मग खूप खूप गर्दी होती. कोणी काही लोक घरी परतले, तर काही लोक होते, काही लोक वाट बघून घरी गेले, काही लोक होते. पण कोणीच असं नाही की अर्धे घरी गेले, काही गेले. खूप गर्दी होती. मग अर्धा तास थांबल्यानंतर, 1-2 घंटे थांबल्यानंतर मग रांग सोडली. मग थोडा वेळ पुढे गेलं की लगेच पुढे पण थोडा वेळ अजून लागला. मग फायनली बाप्पाकडे निघालो. जवळ फायनली बाप्पाच्या जवळ आलेलो आहोत. इथून तर 1 तास लागला आम्हाला. इथून रात्रचे 1:30-2 वाजत होते आणि तिकडून दर्शन केलेले लोक येत होते. तर मला तर खूप छान आणि पहिली वेळेस बाप्पाचं मुख आणि बाप्पाचं सगळं सजलेला दरबार बघून मन प्रसन्न झालं. वाटलं नव्हतं की एवढे 14 घंटे कसे गेले आणि काय नाही, काहीच वाटलं नाही. खूप छान असं वाटलं. बाप्पाला बघल्यानंतर सगळं काही विसरून गेले, सगळं काय. तर फायनली मला वाटलं नव्हतं की एवढा वेळ लागेल बाप्पाला पाहण्यासाठी, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. तर 14 तास लागले आम्हाला चरणाशी बाप्पाला पाहण्यासाठी. एवढ्या दूरून आम्ही परतलो नाही. मला वाटलं आता घरी जाऊ, खूप वेळ लागेल, पण नाही. आम्ही जिद्दीवर होतो की मला बाप्पाला बघायचं आणि बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे. एवढा वेळ थांबूनसुद्धा तिथे 1 मिनिट पण थांबू देत नाही, 1 सेकंड पण थांबू देत नाही. दर्शन झालं की लगेच काढतात, लगेच डोकं टेकवलं की डोकं टेकवलं माथा की लगेच काढून टाकतात. कोणीच तिथं 2 मिनिट 1 मिनिट पण कोणती सेलिब्रिटी असेल तर तिथं फोटो काढू शकते, सगळंच काढू शकते. कारण आपण काय दर्शनासाठी गेलो आणि आलो. कोणते पैसेवाली, कोणी सेलिब्रिटी, कोणी मोठे लोक आले की तिथे सगळंच त्यांचं दर्शन पण होतं आणि सगळंच होतं. तर फायनली बाप्पाचं दर्शन झालं 3:30 वाजता. 3:26-27 झाले होते. मग काय, हे 14 तास कसे निघून गेले, काय निघून गेले, काहीच वाटलं नाही. बाप्पाचं एकदा दर्शन झाले की मन खूप छान वाटलं आणि पहिली वेळेस इतक्या दिवसाच्या नंतर पहिली वेळेस बाप्पाला बघितलं.